आता आपल्या पुढच्या स्टेपकडे वळूया. पुढची 16वी स्टेप आहे. त्या 16व्या स्टेपमध्ये आपण चालू पूर्ण भूतकाळ याचा अभ्यास करणार आहे. त्या चालू पूर्ण भूतकाळाला इंग्रजीमध्ये पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स असं म्हणतात. मित्रांनो, काळ जे आहे ते काळ सगळ्याच्या सगळ्या व्याकरणाच्या सगळ्याच्या सगळ्या रचनांसाठी अतिशय महत्त्वाचे असतात. म्हणून माझ्या सुयश 100 ह्या चॅनलचे जे पहिले 17 व्हिडिओ तुम्ही पाहाल, त्या 17च्या 17 व्हिडिओजमध्ये मी जास्त करून काळांच्या रचनांना अतिशय महत्त्व दिलेलं आहे. कारण मला माहिती आहे की काळ जे आहे ते काळ किती महत्त्वाचे आहेत. मित्रांनो, जर तुम्ही काळ चांगल्या पद्धतीने अभ्यासले तर तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम जो असेल तो कुठलाही प्रॉब्लेम व्याकरणाचे कोणत्याही रचना सोडवण्याचे कुठलेही प्रॉब्लेम्स असतील ते सहजतेने सुटतील आणि तुम्हाला व्याकरणाचे सगळे पार्ट्स जे आहेत ते अतिशय व्यवस्थितपणे समजतील, जर काळ तुम्हाला व्यवस्थितपणे समजलेले असतील तर. मित्रांनो, मी प्रत्येक वाक्य प्रकाराचे, प्रत्येक काळांच्या रचनेचे 4 रचना घेत आलेलो आहे. आतापर्यंत आपले 10 काळ झाले, 10 उपप्रकार झाले. त्या 10 उपप्रकारांमध्ये मी प्रत्येक उपप्रकारात 4 रचना घेतल्या. होकारार्थी वाक्य, नकारार्थी वाक्य, प्रश्नार्थक वाक्य, प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य. होकार, नकार, प्रश्नार्थक, प्रश्नार्थक नकारार्थी रचना अशी प्रत्येक काळांची घेतली. अशा एकूण आपल्या 40 रचनांचा अभ्यास झाला. तर विद्यार्थी मित्रांनो, जर कधी 12 उपप्रकारांचा तुम्ही अभ्यास केला तर एकूण तुमच्या ज्या रचना आहेत त्या रचना 12 48 होतील. आणि हा जो फॉर्म आहे हा बेस फॉर्म आहे टू स्पीक इंग्लिश. जर तुम्हाला इंग्लिशमध्ये जर बोलायचं असेल तर कमीत कमी याच्याने सुरुवात करा. हा फॉर्म किंवा हे सगळेच्या सगळे काळाचे रूप जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने अंगीकारले असतील, चांगल्या पद्धतीने तुम्हाला स्वीकारले असतील तर इंग्लिश बोलण्याकडे आपण पाऊल टाकायला सुरुवात केलेली आहे, हे लक्षात घ्यायचं. तर मित्रांनो, काळ आपण शिकत असताना आता पुढच्या काळाकडे आपण जाऊया. पुढचा काळ आहे पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. याच्या अगोदरचा काळ आपण पाहिला प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. त्याच्यामध्ये भूतकाळ क्रिया सुरू होती, ती अजूनही सुरू आहे हे दर्शवण्यासाठी चालू पूर्ण वर्तमान काळाचा उपयोग केला जातो. याचा उपयोग भूतकाळात क्रिया सुरू झालेली होती आणि भूतकाळात काही काळात ती क्रिया सुरू होती अशी रचना करण्यासाठी, अशी रचना दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. या काळामध्ये आपल्याला हॅड बीन वापरावं लागतं आणि त्या ठिकाणी क्रियापदाला आयएनजी युक्त रूप वापरावं लागतं. मी तुम्हाला अगोदरपासूनच सांगत आलेलो आहे की क्रियापदाला आयएनजी युक्त रूप जे असतं ते चालू काळांमध्ये, चालू काळ जे आहेत, चालू वर्तमान काळ, चालू भूतकाळ आणि चालू भविष्यकाळ आणि चालू पूर्ण वर्तमान, चालू पूर्ण भूत आणि चालू पूर्ण भविष्यकाळ अशा एकूण 6 प्रकारांमध्ये, 6 काळांच्या प्रकारांमध्ये आपल्याला क्रियापदाला आयएनजी युक्त रूप वापरावं लागतं. आता ह्या काळात सुद्धा आपल्याला क्रियापदाला आयएनजी युक्त रूप वापरावं लागेल, परंतु त्याच्या अगोदर हॅड बीनची रचना आपल्याला करावं लागेल. मग करता कोणताही असो, आय असो, यू असो, ही असो, सी असो, इट असो, कोणत्याही व्यक्तीचं एकवचनी नाव असो, रमेश असो, लता असो, प्रमोद असो, वी असो, यू असो, दे असो, बॉईज असो, गर्ल्स असो, कोणत्याही प्रकारचे जर कर्ते असले तर त्या ठिकाणी आपल्याला हॅडबीनचीच रचना करावी लागेल. आणि हॅडबीनची रचना केल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला क्रियापदाला आयएनजी युक्त रूप वापरावं लागेल. मग या ठिकाणची जी रचना असते, आता हा यूज तुम्हाला सांगितलं मी, एखादी क्रिया भूतकाळ दीर्घकाळ सुरू होती, दीर्घकाळ चालू राहिलेली असते, चालू राहिलेली होती हे दर्शवण्यासाठी या काळाचा उपयोग केला जातो. पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, चालू पूर्ण भूतकाळ. याची जी रचना आहे, स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स,
स्ट्रक्चर ऑफ द सेंटेन्स याचं विधानार्थी वाक्यातलं जे होकारार्थी वाक्य आहे त्या होकारार्थी वाक्याची जी रचना आहे, होकारार्थी रचना कशी आहे, अफर्मेटिव्ह सेंटेन्स, त्यालाच आपण डिक्लरेटिव्ह सेंटेन्स असं म्हणतो, त्यालाच आपण स्टेटमेंट्स असं सुद्धा म्हणतो. मग अफर्मेटिव्ह सेंटेन्सची रचना आहे यस प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट प्लस किंवा कॉम्प्लिमेंटरी ऑफ द वर्ब, क्रियापदास पूरक असणारा भाग, क्रियापदाला पूर्ण करणारा भाग. आता याचं सुद्धा सिन्स आणि फॉर अशा पद्धतीचे प्रेपोजिशन आपण वापरू शकतो. मागच्या काळात मी अशा चौकटीमध्ये त्या ठिकाणी सिन्सचा उपयोग केव्हा करावा, फॉरचा उपयोग केव्हा करावा हे सांगितलं होतं. मग या ठिकाणी सचिन तेंडुलकर 2 तासांपासून खेळत आहे, तर त्या ठिकाणी आपल्याला 2 तासांपासून असेल तर फॉर वापरावा लागतो. कालावधी दर्शनासाठी त्या ठिकाणी आपण फॉर वापरतो आणि विशिष्ट कालावधीपासून असेल तर आपण सिन्स वापरतो. मग या ठिकाणी पहा, आय हॅड बीन टीचिंग, एक्झाम्पल, आय हॅड बीन टीचिंग, तुम्हाला सांगितलं तर ग चा उच्चार करायचा, आय हॅड बीन टीचिंग, न चा उच्चार करायचा, आय हॅड बीन टीचिंग सिन्स 1995 1994 फुल स्टॉप. मी 1995 सालापासून शिकवत आलेलो होतो, आलो होतो, आली होती, आले होते, अशा पद्धतीची रचना या प्रकारच्या वाक्य प्रकाराची असते. मग आय हॅड बीन टीचिंग सिन्स 1995. मग याची निगेटिव्ह नकारार्थी रचना करताना फक्त आपल्याला त्या ठिकाणी हॅड मध्ये काय करावं लागेल, नकारार्थी नॉट भरावं लागेल. मग सब्जेक्ट प्लस हॅड प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंटरी ऑफ द वर्ब, क्रियापदास पूरक असणारा भाग. तेच आपण नकारार्थी करू शकतो. आय हॅड नॉट बीन टीचिंग सिन्स 1994 or 95. मी शिकवत आलेलो नव्हतो. मग होतो, मी शिकवत आलेलो आहे, चालू पूर्ण वर्तमान, शिकवत आलेलो होतो आणि शिकवत आलेलो असेल याचा पुढचा काळ. मग या ठिकाणी आता याची प्रश्नार्थक रचना करत असताना याला आपण इंटरोगेटिव्ह म्हणतो. इंटरोगेटिव्ह सेंटेन्स, INTERROGATIV इंटरोगेटिव्ह सेंटेन्स म्हणतो. और त्याला आपण क्वेश्चन्स म्हणतो. तर आपल्याला ह्या ठिकाणी सोडवताना वाक्याची सुरुवात हॅड ने करावं लागेल, प्लस सब्जेक्ट प्लस वर्ब, हॅड प्लस सब्जेक्ट प्लस बीन प्लस वी वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंटरी ऑफ द वर्ब, नंतर प्रश्नार्थक चिन्ह, क्रियापदास पूरक असलेला भाग, कॉम्प्लिमेंटरी ऑफ द वर्ब. मग या ठिकाणी बघा, हॅड आय बीन टीचिंग सिन्स 1994 फुल स्टॉप. मग हॅड आय बीन टीचिंग, मी शिकवत आलेलो होतो, शिकवत आलेलो नव्हतो, मी शिकवत आलेलो होतो का, मी 1994 सालापासून शिकवत आलेलो होतो का, अशा पद्धतीची वाक्याची रचना, अशा पद्धतीतून मराठीतून त्याचं भाषांतर होऊ शकतं होतं. मग या ठिकाणी प्रश्नार्थक नकारार्थी रचना करूया आपण. क्वेश्चन्स कसे पण निगेटिव्ह. मग रचना करत असताना हॅड प्लस सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट और कॉम्प्लिमेंटरी वर्ब, प्रश्नार्थक चिन्ह, अशा पद्धतीची रचना त्याची असते. मित्रांनो, या रचनांकडे लक्ष द्यायचं. हे रचनांनाच तुम्ही सूत्र असं म्हणतात. ते सूत्र अतिशय महत्वाचे असतात. ते सूत्र जास्त त्याच्याकडे न पाहता फक्त त्या ठिकाणी क्रियापदांची रूपं असतात त्याच्याकडे पाहायचं. याच्यामध्ये फक्त क्रियापदांची रूपं बदलतात. मी याच्या पुढच्या पायऱ्यांमध्ये तुम्हाला सांगणारच आहे. कर्म कर्ता जो असतो तो बदलत नाही, फक्त क्रियापद बदलत जातात. त्या क्रियापदावरून आपण लक्षात घेतो की हा काळ जो आहे, हा काळाचा उपप्रकार कोणता आहे.
तर क्रियापदाकडे पाहिल्यानंतर आपल्याला कळतं की हा चालू वर्तमान काळ आहे, चालू भूतकाळ आहे, साधा वर्तमान काळ आहे, साधा भूतकाळ आहे. त्या क्रियापदांच्या रूपांकडे पाहिल्यानंतर आपल्याला काळ लक्षात येतो. कर्ता बदलत नाही, कर्म बदलत नाही, त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही ज्या वेळेला आपण वाक्याचा काळ ओळखतो त्यावेळेला. तर मित्रांनो, हा वाक्याचा काळ जर आपल्याला ओळखायचा असेल तर ह्या वाक्याच्या काळात ओळखताना आपल्याला हॅड येतो, बीन येतो. हॅड आणि हॅड बीन आल्यानंतर क्रियापदाला ING युक्त रूप असतं. मग या ठिकाणी हॅड सब्जेक्ट प्लस नॉट प्लस बीन प्लस ING ही प्रश्नार्थक नकारार्थी वाक्याची रचना आहे. याचं एक्झाम्पल जे आहे ते एक्झाम्पल अशा पद्धतीचं आहे. ते कशा पद्धतीचं आहे तेच आपण घेतोय तसं. हॅड आय नॉट बीन टीचिंग सिन्स 1994 प्रश्नार्थक चिन्ह. मग 1994 सालापासून मी शिकवत आलेलो होतो का, अशा पद्धतीची रचना या वाक्य प्रकाराची होईल. मग या ठिकाणी हे चारीच्या चारी रचना जे आहे, चारीचे चारी सूत्र जे आहे त्या चारीच्या चारी सूत्र लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. या ठिकाणी हॅड बीन वर्ब ING, हॅड नॉट बीन वर्ब ING त्याच्याकडे लक्ष द्या. मग आता ह्या ठिकाणी एक्झाम्पल्स दिलेले आहेत, एक्झरसाइज त्या ठिकाणी दिलेला आहे. कमीत कमी त्याचं मराठीमध्ये भाषांतर करण्याचा तरी प्रयत्न करा. मराठीमध्ये भाषांतर तुम्ही सहजतेने करू शकता जर आपण चांगल्या पद्धतीने ते वाक्य जर घेतलं तर. त्याच्यानंतर ते वाक्य त्याचे कर्ते बदलू शकतात तुम्ही. IUECT मध्ये सुद्धा या ठिकाणी कर्ते बदलून तुम्ही लिहू शकतात आणि त्या ठिकाणी या सगळ्या वाक्यांचे नकारार्थी प्रश्नार्थक आणि प्रश्नार्थक नकारार्थी वाक्यांमध्ये सुद्धा तुम्ही रचना करू शकतात. फक्त त्या ठिकाणी तुम्हाला अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. मग आता पोह्या पहिला सेंटेन्स. फार्मर्स हॅड बीन वर्किंग इन द फार्म सिन्स मॉर्निंग. सकाळपासून शेतकरी जे आहेत, अनेक शेतकरी, फार्मर्स करता अनेक वचने आहे. फार्मर्स हॅड बीन वर्किंग शेतकरी काम करत आलेले होते इन द फार्म शेतामध्ये सिन्स मॉर्निंग सकाळपासून. मग सकाळपासून शेतकरी शेतात काम करत आलेले होते. दुसरं द कार्पेंटर सुतार माहिती तुम्हाला. द कार्पेंटर हॅड बीन रिपेअर. टू रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे. द कार्पेंटर हॅड बीन रिपेअरिंग अवर होल टेबल. आमचा जो जुना टेबल आहे, जुनी मेज आहे, ती जुनी मेज दुरुस्त करत आलेले होते फॉर 3 months गेल्या 3 महिन्यांपासून. गेल्या 3 महिन्यांपासून ते आमचा टेबल जो आहे तो दुरुस्त करत आलेले होते पण अजून सुद्धा तो दुरुस्त झालेला नाही. द गव्हर्नमेंट हॅड बीन स्पेंडिंग. सरकार जे आहे ते सरकार खर्च करतो. स्पेंड म्हणजे खर्च करणे, रिपेअर म्हणजे दुरुस्त करणे, वर्क म्हणजे काम करणे. क्रियापद जे आहे त्या क्रियापदाकडे लक्ष द्यायचं. मग स्पेंडिंग, रिपेअरिंग, त्याच्यानंतर वॉकिंग, गचा उच्चार करायचा नाही, नचा उच्चार करायचा सांगितलाय. पण गव्हर्नमेंट हॅड बीन स्पेंडिंग सरकार खर्च करत आलेलं होतं. लॉट ऑफ मनी. लॉट ऑफ फ्रेज आहे, फ्रेज लॉट ऑफ म्हणजे भरपूर, रगड. मग भरपूर पैसा खर्च करत आलेले होते ऑन दिस प्रोजेक्ट. प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प. छोटा असेल तर एक्सपेरिमेंट, मोठा असेल तर प्रकल्प, प्रोजेक्ट. मग ऑन दिस प्रोजेक्ट फॉर द लास्ट 3 years गेल्या 3 वर्षांपासून. गेल्या 3 वर्षांपासून सरकार या प्रकल्पावरती भरपूर पैसा खर्च करत आलेला होता. पुढे द कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट. कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधणी आणि डिपार्टमेंट म्हणजे विभाग. द कन्स्ट्रक्शन डिपार्टमेंट हॅड बीन कन्स्ट्रक्टिंग. बांधणी विभाग जो आहे तो बांधत आलेला होता. बिग ब्रिजेस, BRIDGES, ब्रिज म्हणजे पूल, मोठे मोठे पूल बांधत आलेला होता. अक्रॉस मेनी रिव्हर्स, पुष्कळशा नद्यांवरून. मग पुष्कळशा नद्या ज्या आहेत पुष्कळशा नद्यांवर बांधणी विभाग जो आहे तो बांधणी विभाग पुष्कळशा नद्यांवरती काय करत आलेला होता, पुष्कळशा पुलांची बांधणी करत आलेला होता. ही अँड हिज वाईफ हॅड बीन लिव्हिंग. तो आणि त्याची जी पत्नी आहे तो आणि त्याची पत्नी राहत आलेले होते न्यू प्लेस, त्या नवीन ठिकाणी सिन्स देअर मॅरेज, त्यांच्या लग्न झाल्यापासून. मग त्यांचं लग्न ज्या वेळेला झालं तेव्हापासून हे नवीन कुटुंब, हे नवीन जे कपल आहे तो आणि त्याची पत्नी त्या ठिकाणी राहत आलेले होते. अशा पद्धतीने या सगळ्या वाक्यांची जी रचना आहे ती रचना मराठीमध्ये ट्रान्सलेट करण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे नकारार्थी प्रश्नार्थक नकारार्थी सुद्धा करण्याचा प्रयत्न करा. एक्झाम्पल समजा आणि त्याचा तो एक्झरसाइज सुद्धा समजला तर तुम्ही त्या ठिकाणी चांगल्या वह्यांमध्ये जर तुम्ही त्या ठिकाणी लिहिलं तर तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने झाल्याशिवाय राहणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी हा काळ संपल्यानंतर अजून एक काळ झाल्यानंतर मी सगळे टॉपिक त्या ठिकाणी व्यवस्थित घेण्याचा प्रयत्न करणार आहे. चेंज द व्हॉइस, चेंज द डिग्री, या सगळ्या टॉपिक्स जर तुम्हाला चांगल्या पद्धतीने अभ्यासायच्या असतील तर
निश्चितपणे माझं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि मेसेज बॉक्समध्ये जाऊन त्या ठिकाणी आपले मतं निश्चितपणे नोंदवण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद.